नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. कमी साहित्यात झटपट अशी तयार होणारी मसाला दही भेंडी कशी करायची हे बघणार आहोत. अतिशय टेस्टी ही रेसिपी लागते, खायला अतिशय चविष्ट लागते. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही एक जबरदस्त रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला मसाला भेंडी जर खायला आवडत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला आपण वेळ न दवडता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि याला आपण पुसून घ्यायचे आहे. अगदी ड्राय करून घ्यायचे आहे. स्वच्छ कपड्याने आपण याला पुसून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्याला ही भेंडी करताना ती चिकट होत नाही. आणि अशा पद्धतीने इथे मी याचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि मधोमध आपल्याला कापून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडची टोकं जी आहेत ती आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने मी सर्व इथे कट करून घेणार आहे. दोन्ही साईडची आपल्याला इथे टोकं काढून मधोमध फक्त एक चीर द्यायची आहे, म्हणजेच आपला मसाला ह्याच्यामध्ये पूर्णपणे जातो आहे. बघा, तुम्ही पाहू शकताय. बघा, अशा पद्धतीने इथे मी सर्व करून घेणार आहे. सर्व भेंडी इथं आपली कापून घेतलेली आहे आणि एका साईडला मी आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे 2 चमचे. तेल छान गरम झाल्यावरती कापून घेतलेली भेंडी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत आणि छान अशी परतून घ्यायची आहे. भेंडी ही नरम झाली पाहिजे. बघा, अशी थोडी 2-3 मिनटं ह्याला आपण परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळदीने ना मसाला भेंडीला कलर खूप छान येतो आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. सुरुवातीला आपल्याला थोडंच मीठ घालायचं आहे भेंडीसाठी. अशा पद्धतीने मीठ घातलं ना तर मीठ ते छान भेंडीला लागलं जातं. आणि इथे मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. हे बेसन मी भाजून घेतलेलं नाही आहे. अशाच पद्धतीने आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि त्या भेंडीवरती सर्वीकडे असं लावून घ्यायचं आहे आणि थोडं 2-3 मिनटं ह्याला आपण पुन्हा असं परतून घ्यायचं आहे. सर्व मसाल्यामध्ये असं कोट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही मसाला भेंडी खूप टेस्टी लागते. 2 ते 3 मिनटं इथे मी भेंडी परतून घेतलेली आहे आणि आता मसाला भेंडी आपली ही नरम झालेली आहेत. बघा, तुम्ही पाहू शकताय. बघा, आता इथे काढून घेतलेली आहेत मी. आणि त्याच कढईमध्ये इथे मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि इथे आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि ते तेलावरती सोनेरी रंग होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय. बघा, आता कलरही चेंज झालेला आपल्या कांद्याचा. आणि त्यानंतर आपल्याला इथे टॉमॅटो घालायचा आहे. इथे मी 1 टॉमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि ती आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ही मिक्सरला आपण 1 टॉमॅटो लावला होता मी आणि त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. अशा प्रकारे ना आपण पेस्ट तयार केली ना तर ती छान अशी मसाला भेंडीमध्ये लागल्या जाते. आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड केलेले आहेत. त्यासाठी इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि इथे मी 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडं 2 मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. साधारण मोठे चमचे 2 घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर इथे मी 4 ते 5 काजू घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला एकदा फिरून घ्यायचं आहे. त्यामुळे भाजीला ना चव खूप छान येतो. मसाला भेंडीची रंगत अजूनच खूप छान अगदी लाजवाब बनते. आणि इथे आपली पेस्टही तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. छान आपला असा मसाला हा 2-3 मिनटं आपण ह्याला परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. अर्धा कप मी इथे पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण दहीचा वापर केलेला आहे आणि दही आपल्याला घट्ट घ्यायचं आहे आणि थोडासा आंबट असेल ना तर भाजीला ना चव खूपच छान येते. छान असं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला भेंडीही घालून घ्यायची आहे आणि पुन्हा ह्याला 2 मिनटं ह्याला परतून घेणार आहोत. वाव, तुम्ही बघू शकता ह्याचा कलर बघा काय छान आलेला आहे. बघताच तोंडाला पाणी आलं ना. दही मसाला भेंडी अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल ना तर थोडं 2-3 चमचे याच्यामध्ये पाणी घातलं तरी चालेल. दही मसाला भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय. बघा, आपली दही मसाला भेंडी इथे ही तयार झालेली आहे. कलरवरूनच तुम्ही बघू शकताय. बघा, मसाला भेंडी इथे आपली किती छान झालेली आहे तयार. माझ्या पद्धतीने केलेली दही मसाला भेंडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा.
जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.